रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी ART कोणासाठी? असे कपल्स ज्यांना है ना बेबी होऊ शकत नाही. बरोबर. तर यस या ठिकाणी जर कोण एखादं कपल आहे ज्याला या ठिकाणी बेबी होत नाहीये तर यस त्याच्यासाठी तो ट्रीटमेंट घेईल. कोणती ट्रीटमेंट आहे? ART, असिस्टेड असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. तर यस इनफर्टिलिटी म्हणजे काय? बेबी होऊ शकत नाही. आणि मग ART म्हणजे काय? असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. सायन्सेस गेट प्रोग्रेस, सो नो नीड टू वरी त्या केसमध्ये सुद्धा. सो यस आपण पहिले डिफाईन करू इनफर्टिलिटीला. इनफर्टिलिटी काय? इट इज द इनएबिलिटी ऑफ द मेल और फिमेल टू प्रोड्यूस द चिल्ड्रन. सो इनएबिलिटी ऑफ कपल टू प्रोड्यूस द चिल्ड्रन, इट इज कॉल्ड एज व्हॉट? इनफर्टिलिटी. सिम्पल. कसं डिफाईन केलं आपण? यस या ठिकाणी आपण डिफाईन करतो इनफर्टिलिटीला. काय इनफर्टिलिटी म्हणजे? कसं डिफाईन कराल इनफर्टिलिटी? कसं डिफाईन कराल? काय डेफिनेशन आहे? हायलाइट करत चला, है ना. नोट्स नाही काढत कमीत कमी या ठिकाणी हायलाइट तर करत चला जे इम्पॉर्टंट आहे नोट्स मध्ये. सो यू हॅव टू यूज मार्कर्स. बरोबर. सो यस अंडरस्टँड करा काय इनफर्टिलिटी म्हणजे? इनएबिलिटी. इनएबिलिटी टू प्रोड्यूस चिल्ड्रन. बरोबर. इट इज द इनएबिलिटी ऑफ द कपल टू प्रोड्यूस द चिल्ड्रन, इट इज कॉल्ड एज व्हॉट? दॅट इज द इनफर्टिलिटी. समजलं इनफर्टिलिटी? इनफर्टिलिटी जर एक मूलबाळ होत नसेल, बरोबर, तर मग है ना या ठिकाणी स्पेशलाइज हेल्थ केअर युनिट इन फर्टिलिटी क्लिनिक्स आर देअर नाउ डेज. तर आता या ठिकाणी स्पेशलाइज क्लिनिक्स आहेत, है ना. असे कपल ज्यांना मूलबाळ होत नाही. आजकाल लाईफ या ठिकाणी रॅट रेस आहे. खूप सारे प्रॉब्लेम्स होऊन गेले. पहिल्यासारखी लाईफ राहिली नाहीये आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर. तर यस इट हेल्प इन डायग्नोसिस अँड करेक्टिव्ह ट्रीटमेंट ऑफ दिस डिसऑर्डर. तर याचे एन नंबर ऑफ रिझन असू शकतात. हजारो करोडो रिझन असू शकतात ज्याच्यामुळे आहे ना या ठिकाणी काय झालं? इन्फर्टिलिटी झालं. मग ते करेक्ट रिझन काय आहे आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट. सो पहिले तर डायग्नोसिस, इन्फर्टिलिटी काय आहे, कोणत्या कारणामुळे इन्फर्टिलिटी आहे, आणि मग त्याच्यानुसार ट्रीटमेंट. बरोबर. तर कोणत्या है ना या ठिकाणी यस बरोबर डायग्नोस्टिक रिझन साठी काय ट्रीटमेंट आहे दॅट इज इम्पॉर्टंट. कारण ART जरी आपण म्हणत असलो, असिस्टेड है ना या ठिकाणी यस बरोबर रिप्रोडक्टिव्ह है ना टेक्नॉलॉजी, ART जरी आपण म्हणत असलो तरी याचे 5 वेगवेगळे टाईप आहे. मग कोणती टाईप कधी युज करायची, कशाचं सोल्युशन आहे, काय प्रॉब्लेम काय आहे, एन नंबर ऑफ रिझन आहे. पण त्यांना कॅटेगराईज केलं जातं मेनली 4-5 रिजन, 4-5 ग्रुप्स मध्ये आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट दिलं जाते. तर ART मध्ये याला भरपूर खर्चिक आहे, भरपूर एक्सपर्टाईज लागेल, स्पेशलाइज पर्सन्स लागतील, खर्च भरपूर लागतो 3-4 लाख. बरोबर. पण मग टेक्निक कोणत्या आहे ते समजून घ्या ऍटलिस्ट. तर पहिली टेक्निक आहे IVF, इन विट्रो फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे, फर्टिलायझेशन म्हणजे काय? युनियन ऑफ मेल गॅमेट अँड फिमेल गॅमेट. पण इन विट्रो म्हटलंय. इन विट्रो म्हणजे दोन वर्ड असतात, इन विवो आणि इन विट्रो. इन विवो आणि इन विट्रो. इथे इन विट्रो आहे. इन विट्रो म्हणजे आउटसाइड दी बॉडी. नॉर्मली फर्टिलायझेशन कुठे होत असतं है ना? इन विवो, फिमेलच्या है ना बॉडीमध्ये, फॅलोपियन ट्यूब मध्ये, अँपुला मध्ये. इथे या ठिकाणी कुठे केला जाईल? टेस्ट ट्यूब मध्ये. IVF ला दुसरं नाव काय? टेस्ट ट्यूब बेबी. तो पहिली ट्रीटमेंट कोणती आहे? पहिली ट्रीटमेंट कोणती आहे इनफर्टिलिटीसाठी? IVF. नाव ऐकलं असेल तुम्ही भरपूर वेळा, हजारो करोडो वेळा. टेस्ट ट्यूब बेबी. आज समजून घेऊ काय होतं ते. बरोबर. देन सेकंड इज गिफ्ट. गिफ्ट. गिफ्ट म्हणजे वेगळं. इथे गिफ्टचा फुल फॉर्म आहे. गिफ्ट म्हणजे कोणी गिफ्ट नाही दिले तुम्हाला. बरोबर. इथे काय या ठिकाणी गिफ्ट म्हणजे काय? यस या ठिकाणी गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर फुल फॉर्म आहे. G फॉर गॅमेट, I फॉर इंट्रा, F फॉर फॅलोपियन, T फॉर ट्रान्सफर. गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर, दॅट इज सेकंड टेक्निक. थर्ड आहे ICSI, इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. ICSI. बरोबर. चौथी आहे AI. AI. AI म्हणजे आता आजकाल भरपूर नाव चालू आहे AI, पण इथे AI वेगळं आहे. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. इथे काय आहे? आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. बरोबर. आणि नंतर सरोगसी. लास्ट काय या ठिकाणी? सरोगसी. तर 5 टेक्निक आहे, है ना. नावं सांगत चला. पहिली टेक्निक कोणती? IVF. दुसरी कोणती? गिफ्ट. तिसरी कोणती? ICSI. चौथी कोणती? यस AI. आणि पाचवी कोणती? सरोगसी. 5 टेक्निक समजल्या.
आता कोणती टेक्निक कधी युज करायची, कोणत्या प्रॉब्लेमचं सोल्युशन, है ना. सो यस, आपण या ठिकाणी पहिले बघू. यस, या ठिकाणी ARD मध्ये व्हेरी फर्स्ट दॅट इज IVF, टेस्ट ट्यूब बेबी. सो IVF केव्हा करतात, टेस्ट ट्यूब बेबी केव्हा करतात, बरोबर. इन दिस मेथड ओवा, ओवा म्हणजे काय, हा, ओवा म्हणजे काय, बोला रोशन, ओवा म्हणजे काय, एग सेल, फिमेल गॅमेट, बरोबर है ना, क्वीन सेल. सो ओवा फ्रॉम वाइफ डोनर and sperm from the husband donor, they are get collected and they are induced to form zygote under simulated condition. कोणत्या कंडिशन मध्ये, सायम्युलेटेड कंडिशन मध्ये, इन द लॅबोरेटरी. तर हे कुठे होत आहे, लॅबोरेटरीमध्ये. लॅबोरेटरीमध्ये असेप्टिक एन्व्हायरमेंट मध्ये टेस्ट ट्यूब घेतात, बरोबर. टेस्ट ट्यूब घेतात आणि मग त्या ठिकाणी एन्व्हायरमेंट, सायम्युलेटेड एन्व्हायरमेंट. सायम्युलेटेड एन्व्हायरमेंट म्हणजे काय, इथे मिनिंग काय सायम्युलेटेड एन्व्हायरमेंटचा, एन्व्हायरमेंट सिमिलर विच इज प्रेझेंट इन दी फॅलोपियन ट्यूब, एम्पुला. एम्पुलामध्ये जसं ऍटमॉस्फिअर, तसं ऍटमॉस्फिअर त्या ठिकाणी त्या टेस्ट ट्यूब मध्ये क्रिएट केलं जाईल. आणि मग तिथे काय केलं जाईल, तर यस या ठिकाणी है ना, स्पर्म फ्रॉम द मेल, है ना, या ठिकाणी हजबंड, अँड देन यस या ठिकाणी एग फ्रॉम द वाईफ, इट विल गेट कलेक्टेड, है ना, इट विल गेट युनाइट, अँड देन व्हॉट इज गेट प्रोड्यूस, झायगोट. तर झायगोट कुठे तयार होतोय आता, लॅबोरेटरीमध्ये, टेस्ट ट्यूब मध्ये, बरोबर है ना. आणि मग झायगोट बनल्यानंतर, एम्ब्रिओ बनल्यानंतर, तो एम्ब्रिओ ट्रान्सफॉर्म केला जाईल फिमेल बॉडीमध्ये, युटेरस मध्ये किंवा फॉलोपियन ट्यूब. समजतंय का मी काय बोलतोय, अरे समजतंय का सगळ्यांना, काय केल्या जाईल, आपण बोलतोय टेस्ट ट्यूब बेबी. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे बेबीनी तयार करत आहे टेस्ट ट्यूब मध्ये. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे बेबी तयार होतोय का टेस्ट ट्यूब मध्ये, नाही. काय तयार होतंय, एक टेस्ट ट्यूब घेतल्या जाईल, है ना, लॅबोरेटरी मध्ये, आणि तिथे काय टाकल्या जाईल, स्पर्म सेल. तिथे काय टाकल्या जाईल, एग सेल, है ना, स्पर्म हसबंड पासून, एग वाईफ पासून, आणि मग यांचा आर्टिफिशियल आर्टिफिशियल या ठिकाणी युनियन केलं जाईल, झायगोड बनवल्या जाईल. झायगोड बनल्यानंतर है ना, या ठिकाणी काय बनेल, मोरुला. आता इथे दोन प्रकार पडतील पुढे, IVF चे दोन प्रकार पडतील पुढे, बरोबर. IVF चे दोन प्रकार पडतील, एक झिप. IVF चे दोन प्रकार पडतील, एक झिप आणि IUI. आता हे आपण समजून घेऊ, झिप्ट म्हणजे काय आणि IUI, बरोबर. तर पहिला प्रकार पडेल, यस हिअर बिगॅन से झिप्ट. पहिले टेस्ट ट्यूब बेबी समजली सगळ्यांना, काय झालं, बरोबर. स्पर्म काढला, बरोबर, एक काढला कुठे, या ठिकाणी टेस्ट ट्यूब मध्ये, लॅबोरेटरी मध्ये, सायम्युलेटेड एन्व्हायरमेंट तयार केलं गेलं, त्यांच्यापासून काय बनवलं, फर्टिलायझेशन करून झायगोट बनवलं, सिंगल सेल. आता या ठिकाणी काय केलं जाईल, झिप, बरोबर है ना, ट्रान्सफर ऑफ झायगोट अर्ली एम्ब्रियो विद इन द 8 ब्लास्टोमियर इंटू फॅलोपियन ट्यूब. तर झायगोट म्हणजे पहिल्या दिवशी आता काय होईल, या ठिकाणी 30 तासामध्ये एका सेल पासून दोन सेल बनतील, दोन पासून चार बनतील, दुसऱ्या 30 तासामध्ये. पुढे काय होईल, है ना, 12 तासामध्ये 4 पासून 8 सेल बनतील, बरोबर. 8 सेल पर्यंतच्या जर सेल आहे, तर त्या कुठे डायरेक्टली ट्रान्सफर करायला पाहिजे, फॅलोपियन ट्यूब मध्ये. तर जेव्हा तो अर्ली एम्ब्रिओ म्हणजे सेल्स लेस देन 8, तर इकडे चल, उठ तू, उभी राहा, तर इकडे बस, चल, चल लवकर, फास्ट, चल ना लवकर, तूच तूच, चल लवकर, पुढे बैस ना, चल ना लवकर, पुढे बैस ना, हा तू पण ये, चल, तू पण बैस, चल एकट्याला बसायला होतं. चल ना लवकर, टाइमपास नको करू, पटकन बैस ना, चला लवकर, चल लवकर, चल तू पण, चल पुढे, पुढे बसा इथे पहिल्या बेंच. सो नाऊ वी आर गोइंग टू टॉक अबाउट व्हॉट, दॅट इज नथिंग बट दिस झिप. आता आपण या ठिकाणी बोलतोय कशाबद्दल, झिप्ट बद्दल. ट्रान्सफर ऑफ झायगोट आर अर्ली एम्ब्रियो विथ अप टू 8 ब्लास्टोमियर इंटू फॅलोपियन. दोन गोष्टी महत्वाच्या. कोणत्या दोन गोष्टी, पहिले तर सेल, सेल किती आहे, सेल्स किती आहे, 8 किंवा त्याच्यापेक्षा कमी. दुसरं, ट्रान्सफर कुठे होत आहे, ट्रान्सफर कुठे होत आहे, फॅलोपियन ट्यूब. त्या टेक्निकला आपण काय म्हणतोय, झिप्टचा फुल फॉर्म काय, झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. कुठे ट्रान्सफर करतोय आपण, फॅलोपियन ट्यूब मध्ये. इंट्रा, इंट्रा म्हणजे विदिन, है ना, विदिन फॅलोपियन यस ट्यूब. त्या ठिकाणी जेव्हा ट्रान्सफर होईल, झायगोटचं होईल, अर्ली एम्ब्रिओचं होईल, तेव्हा त्याला आपण काय म्हणतोय, झिप. क्लिअर आहे. दुसरी, इंट्रा युटेरियन ट्रान्सफर, IUT. दुसरी कोणती आहे, इंट्रा युटेरियन ट्रान्सफर. IUI म्हटलं होतं मी, IUI नाही, IUT आहे,
इंट्रायुटेरियन ट्रान्सफर. आता इथे काय होईल, ट्रान्सफर ऑफ एम्ब्रियो विथ मोर देन 8 ब्लास्टोमियर. म्हणजे है ना 8 सेल पासून किती बनल्या, 16 32, बरोबर 8 पेक्षा जास्त सेल आहे. तर दुसरी गोष्ट आता या ठिकाणी आययुटी मध्ये काय करतात, तर एकतर या ठिकाणी काय पाहिजे, सेल मोर देन 8 पेक्षा जास्त पाहिजे. आणि ट्रान्सफर कुठे करतात, फॅलोपियन ट्यूब मध्ये नाही करत, कुठे करतात, युटेरस मध्ये. समजतंय का सगळ्यांना? बघा परत एकदा समजून घ्या मी काय सांगतोय. सपोज आय एम ड्रॉइंग इयर, मला सांगा हा पार्ट कोणता, काय लिहू इथे वरती, बोला लवकर. फॅलोपियन ट्यूब. हा पार्ट कोणता, हा पार्ट कोणता, युटेरस. क्लिअर आहे सगळ्यांना? बरोबर. टेस्ट ट्यूब मध्ये जर सपोज 8 सेल आहे, जर सपोज या ठिकाणी 8 सेल आहे आणि मी याला ट्रान्सफर करतोय फॅलोपियन ट्यूब मध्ये, कोणती मेथड आहे ही, कोणती मेथड आहे, इट इज झिप. काय फुलफॉर्म आहे, जायगोट. बोलत चला सगळ्यांनी, जो नहीं बोलेगा माता रानी पाप लगाएंगी. काय आहे, जायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. आता सपोज दुसरी टेस्ट ट्यूब बेबी आहे, इथे बेबी तयार केलाय, पण आता इथे काय आहे, 32 सेल आहे, 32 सेल, आणि मी कुठे ट्रान्सफर करतो, युटेरस मध्ये. याला काय म्हणायचं, IUT, इंट्रा युटेरियन ट्रान्सफर. समजलं? सो पहिली मेथड कंप्लीट झाली, टेस्ट ट्यूब बेबी मेथड कंप्लीट झाली. टेस्ट ट्यूब बेबीचे पण 2 प्रकार पडतात, एक आहे झिप, एक आहे IUT. क्लिअर झालं सगळ्यांना? बरोबर है ना? कोण आहे लुईस ब्राउन, कोण आहे लुईस ब्राउन, काबर दाखवलाय फोटो, काबर दाखवलाय फोटो, है ना, द वर्ल्ड फर्स्ट IVF बेबी, टेस्ट ट्यूब बेबी. बरोबर है ना, 45 वर्षाची आहे, बरोबर, यस, है ना, या ठिकाणी हेल्दी आहे, है ना, आपल्याला दिसतं चांगलीच हेल्दी आहे बऱ्यापैकी. तर यस, ही नॉर्मली तयार नाही आली आहे, IVF, है ना, वर्ल्ड वर्ल्ड फर्स्ट IVF कोण आहे, यस, हियर वी कॅन से लुईस ब्राउन, है ना, ग्रेट ब्रिटन. बरोबर, इंग्लंड मध्ये है ना, या ठिकाणी बनली. आणि इंडियामध्ये पण आहे, बरोबर, है ना, कानुप्रिया अग्रवाल, जिचं दुसरं निक नाव ठेवलंय दुर्गा. काय म्हटलं हिचं नाव, बरोबर, दुर्गा. सो दॅट इज द फर्स्ट IVF बेबी इन इंडिया, है ना, कानुप्रिया अग्रवाल. बरोबर, आता 40वा बर्थडे सेलिब्रेट केला, बरोबर. सो शी इज इंडियन टेस्ट ट्यूब बेबी फर्स्ट. बरोबर, समजतंय, है ना. तर हे काही लक्षात ठेवण्याची गरज नाही हो तुम्हाला, बट यू शुड नो दॅट. बरोबर. तर आपण या ठिकाणी बघतोय आता गिफ्ट. सेकंड काय डिस्कस करतोय आपण, गिफ्ट. गिफ्ट काय, झिप समजलं, आता काय गिफ्ट. गिफ्ट काय, तर पहिले तर फुल फॉर्म, गॅमेट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर. पहिले तर आता जायगोटचं ट्रान्सफर होतोय का, 8 सेल पेक्षा कमी नाही, 8 सेल पेक्षा जास्त नाही, जायगोटचं ट्रान्सफर होत नाही. कधी कधी प्रॉब्लेम काय असतो, है ना, कधी कधी काय प्रॉब्लेम असतो, यस, अंडरस्टँड करा. कधी कधी प्रॉब्लेम असतो की, है ना, फिमेल बेबी मध्ये फर्टिलायझेशन होत नाही, तेव्हा काय करावं लागेल, सॉरी, है ना, या ठिकाणी मदर मध्ये आपण काय म्हणतो, या ठिकाणी फर्टिलायझेशन होत नाहीये, त्यावेळेस आपल्याला काय करायला पाहिजे, IVF. समजतंय मी काय बोलतोय? पण कधी कधी काय प्रॉब्लेम असतो, तर एक सेलच बनत नाहीये, उजेनेसिसच होत नाहीये मदर मध्ये. बरोबर, काय प्रॉब्लेम आहे, उजेनेसिस होत नाहीये. बरोबर, समजतंय का? मग त्यावेळेस एक सेल काढता येईल का, टेस्ट ट्यूब बेबी बनवता येईल का, नाही, कारण एक सेल बनतच नाहीये, प्रॉब्लेम वेगळा आहे. मग आता एक सेल बनत नाहीये, तर मग सोल्युशन काय आहे, की एक सेल देणे, बाकी सगळं करेक्ट आहे, बाकी फर्टिलायझेशन होऊ शकतं, इम्प्लांटेशन होऊ शकतं, प्रेग्नन्सी होऊ शकते, पण प्रॉब्लेम काय आहे, त्या पर्टिक्युलर मदर मध्ये प्रॉब्लेम काय, एक सेल बनत नाहीये, दॅट इज द प्रॉब्लेम. मग त्या केसमध्ये काय करायला लागेल, झिप करून फायदा नाही, IUT करून फायदा नाही, IVF करून फायदा नाही. त्या केसमध्ये काय करावं लागेल, गॅमेट ट्रान्सफर, गिफ्ट. Transfer of an ovum, egg cell from a donor into the fallopian tube of another female who cannot produce ovum. है ना, एक मदर आहे, तिला आई बनायचं आहे, बरोबर, यस, अंडरस्टँड करा, पण तिच्यामध्ये प्रॉब्लेम डिटेक्ट झालाय. काय प्रॉब्लेम डिटेक्ट झालाय, उजेनेसिस होत नाहीये, एग सेल बनत नाहीये, बरोबर, यस, अंडरस्टँड करा, दिस इज द प्रॉब्लेम. मग अशा वेळेस दुसऱ्या एखाद्या, है ना, या ठिकाणी यस, बरोबर, अंडरस्टँड करा, दुसऱ्या एखाद्या या ठिकाणी यस फिमेल कडून काय घ्यावं लागेल, दॅट इज एग.
आणि ते एग त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायला लागेल, बरोबर, फालोपियन ट्यूब मध्ये ट्रान्सफर करायला लागेल, है ना, अँपुला जवळ ट्रान्सफर करायला लागेल. सो यस, जेव्हा आपण या ठिकाणी ट्रान्सफर करू एग सेल, ओहम सेल फ्रॉम डोनर, डोनर म्हणजे अनादर फिमेल, बरोबर, अनादर फिमेलने एक दिला, तिच्याकडून एक काढून घेतला सर्जिकली आणि तो ट्रान्सफर केला कुठे, फालोपियन ट्यूब ऑफ अनादर फिमेल हु कॅन नॉट प्रोड्यूस ओहम, है ना. तर अशी मदर ज्याच्यामध्ये या ठिकाणी तिला आई बनायचं आहे, पण मग या ठिकाणी यस फिमेल येते पण आई बनायचं आहे, पण ओहम बनत नाहीये, तर तिच्या फालोपियन ट्यूब मध्ये ट्रान्सफर करू, बट कॅन प्रोव्हाइड सुटेबल एन्व्हायरमेंट फॉर फर्टिलायझेशन अँड डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये बाकी सगळं होईल आता, है ना. यस मध्ये जर स्पर्म सेल असेल तर फर्टिलायझेशन होईल, नंतर यस इम्प्लांटेशन होईल, नंतर प्रेग्नन्सी होईल, बाकी सगळ्या गोष्टी होईल. फक्त काय होत नव्हतं, एक सेल बनत नव्हता, तो बाहेरून दिला, तर तेव्हा त्याला आपण काय म्हणतोय, गिफ्ट. सो त्या बेबीची बायोलॉजिकल मदर ती डोनर असेल, समजतंय का, जरी जेनेटिकल मदर या ठिकाणी ती डोनर असेल, बरोबर, पण मग या ठिकाणी बाकी है ना सगळी जी डेव्हलपमेंटल होते, डेव्हलपमेंटल मदर मात्र या ठिकाणी ती पर्टिक्युलर लेडी असेल. समजतंय मी काय बोलतोय, क्लिअर झालं का, झिफ्ट आणि गिफ्ट मधला फरक समजला का. गिफ्ट मध्ये काय ट्रान्सफर केलं आपण, काय काय ट्रान्सफर केलं, गॅमेट. कुठे ट्रान्सफर केला, कुठे ट्रान्सफर केला, युटेरस मध्ये केला का, नाही, कुठे, फालोपियन. व्हेरी गुड, है ना, सगळ्यांना समजतंय, गुड. नंतर आपण आता तिसरी टेक्निक बघतोय, ICSI. पहिल्या दोन टेक्निक आपण बघितल्या, आता तिसरी टेक्निक बघतोय, ICSI. ICSI फॉर मेल, अ लॅबोरेटरी प्रोसिजर इन विच अ सिंगल स्पर्म फ्रॉम मेल पार्टनर इज इंजेक्टेड डायरेक्टली इन टू द एग, बरोबर. तर आता या ठिकाणी स्पर्म सेल डायरेक्टली इंजेक्ट होतोय, कुठे इंजेक्ट होतोय, एग सेल मध्ये, बरोबर. देन द फर्टिलाइज एग इज इम्प्लांटेड इन टू द वुमेन्स युटरस. येस, अंडरस्टँड करा काय करतोय आपण. तर इथे या ठिकाणी बघतोय, है ना, आपण काय केलं पहिले, यस या ठिकाणी एग, एक पेट्री प्लेट घेतली, त्याच्यामध्ये एग सेल घेतली, आणि हे सगळं आपण या ठिकाणी मायक्रोस्कोप मध्ये बघतोय. आणि मग आपण काय केलं, होल्डर, इथे होल्डर आहे, त्या होल्डरच्या साह्याने एगला पकडलं आणि इथे इंजेक्शन दिलं, ते इंजेक्शन आहे स्पर्मचं. तर स्पर्म डायरेक्टली कुठे इंजेक्ट केलाय आपण, स्पर्म डायरेक्टली आपण कुठे इंजेक्ट केला, एग सेलच्या मध्ये. तर अशा केसेसमध्ये जिथे फर्टिलायझेशनला प्रॉब्लेम येतोय, बरोबर, फर्टिलायझेशनला प्रॉब्लेम येतोय, तर त्या केसमध्ये आपण काय करू शकतो, ICSI, बरोबर, ICSI. तर स्पर्म सेल डायरेक्टली आपण त्याचा न्यूक्लियस इंजेक्ट करतोय एग सेलमध्ये, बरोबर, आणि मग जायगोट तयार होईल, जायगोट तयार होईल, मग यस यू कॅन डू झिप, यू कॅन डू IUT, व्हॉट एव्हर, बरोबर, है ना. तर मग जर 8 सेलपेक्षा कमी असतील तर झिप करू, 8 सेलपेक्षा जास्त असतील तर IUT करू, है ना. तर जेव्हा इंजेक्ट केला जाईल स्पर्म सेल डायरेक्टली कुठे, एग सेलमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, ICSI. ICSIचा फुल फॉर्म काय आहे, इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन, इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. ताई पण करू का, झोप लागते, नाही ना, व्हेरी गुड, बरोबर. तर आपण या ठिकाणी काय म्हणतो, इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन. अलर्ट, ताड बसा सगळ्यांनी, मॉडर्न टेक्निक बघतोय आपण, बरोबर. काय केलंय, इंट्रा सायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन मध्ये लॅबोरेटरी प्रोसिजर आहे, सिंगल स्पर्म फ्रॉम द मेल पार्टनर, मेल डोनर, हजबंड इज इंजेक्टेड डायरेक्टली, कुठे इंजेक्ट केला, डायरेक्टली एग सेलच्या मध्ये. तर होल्डर आहे, होल्डरच्या साह्याने आपण काय केलं, एग सेलला पकडलं आणि त्याच्यामध्ये इंजेक्शन दिलं, कशाचं इंजेक्शन दिलं, स्पर्मचं डायरेक्टली, ICSI, बरोबर. लास्ट नॉट द लिस्ट, शेवटची मेथड आहे, है ना, याच्यानंतर डायरेक्टली सरोगेसी आहे. तर आपण बघतोय आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, AI टेक्निक, AI आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. द सिमेन कलेक्टेड फ्रॉम द हजबंड. सिमेन म्हणजे काय, सेमिनल प्लाझ्मा प्लस स्पर्म, बरोबर. तर हजबंड कडून सिमेंट कलेक्ट करायचा, बरोबर, और हेल्दी डोनर. जर हजबंड मध्ये या ठिकाणी काही इश्यू असेल, प्रॉब्लेम असेल, तर हेल्दी डोनर, अँड इट इज आर्टिफिशियली विथ द हेल्प ऑफ व्हॉट, इन्स्ट्रुमेंट, आर्टिफिशियली इट इज गेट इंट्रोड्यूस इन टू द वजायना ऑर द युटेरस, है ना. तर वजायना मध्ये किंवा युटेरस मध्ये इन्सेमिनेशन करायचं, याला आपण म्हणतोय IUI. IUT वेगळं, IUI वेगळं. IUI मध्ये काय, इंट्रा युटेरियन इन्सेमिनेशन आहे, इन्सेमिनेशन. इन्सेमिनेशन कुठे केलं जाईल, वजायना मध्ये किंवा युटेरस मध्ये, समजतं सगळ्यांना, बरोबर. इथे आपण या ठिकाणी जायगोट टाकत नाहीये, काय टाकतोय, सिमेन, बरोबर, है ना. फिमेल कडून या ठिकाणी एक्सेल काढण्याची गरज नाही, फिमेल मध्ये प्रॉब्लेमच नाहीये, प्रॉब्लेम कुठे, मेल मध्ये. जेव्हा मेल मध्ये प्रॉब्लेम आहे, बरोबर, इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल, किंवा मग या ठिकाणी दिस टेक्निक इज युजफुल फॉर द मेल पार्टनर हॅव्हिंग इनएबिलिटी टू इन्सेमिनेट फिमेल और लो स्पर्म काउंट,
दोन प्रकारचे प्रॉब्लेम. एक तर या ठिकाणी लो स्पर्म काउंट आहे मेल मध्ये प्रॉब्लेम आहे, स्पर्म कमी बनत आहे. किती बनायला पाहिजे सिमेंट मध्ये? 400 मिलियन. 400 मिलियन बनत नाहीये, 100 मिलियन पेक्षा कमी बनत आहे. तर त्या केसमध्ये काय केलं जाईल? आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. किंवा दुसरा प्रॉब्लेम मेलमध्ये काय आहे? बरोबर, इनएबिलिटी टू इन्सेमिनेट. नॅचरली फिमेलला तो इन्सेमिनेट करू शकत नाही, इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे वॉटेवर. बरोबर. तर त्या दोन्ही केस पैकी कोणत्याही एका केसमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मग या ठिकाणी काय केलं जाईल? आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. इथे काय करतोय? एक सेल काढत नाहीये आपण आता. एक सेल काढण्याची गरज नाही. फक्त काय करतोय आपण? है ना, विथ द हेल्प ऑफ सुटेबल इन्स्ट्रुमेंट डायरेक्टली सिमेन इट इज गेट इंट्रोड्यूस इन टू द जेनाटल ट्रॅक, आयदर वजायना आयदर युटेरस डायरेक्टली. तर याला आपण काय म्हणतोय? आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. समजतं सगळ्यांना? बरोबर. आणि मग एक लास्ट ऑप्शन आहे सरोगसी. माहिती आहे सरोगसी बद्दल? ऐकलंय का? भरपूर मूवीज आहे, बॉलिवूड मूवीज आहे, त्याच्यामध्ये दाखवलंय सरोगसी बद्दल, है ना. मागच्या वर्षी एक मूवी आला होता, कोणी बघितला असेल, आय डोंट नो. बरोबर. त्याचं नाव होतं काहीतरी मिमी टाईप काहीतरी नाव होतं. बघितलंय का कोणी? बरोबर. सरोगसी वर, है ना. आमच्या काळात एक सलमान खानचा मूवी होता. बरोबर. है ना. कोणता होता तो? चोरी चोरी चुपके चुपके काहीतरी नाव होतं. सरोगसीवर. सरोगसी म्हणजे काय? तर यस, अंडरस्टँड करा. आपण बघतोय, यस हिअर वी कॅन से वुमेन सरोगेट मदर बियर अ चाइल्ड फॉर अ कपल अनेबल टू प्रोड्यूस चिल्ड्रन. बरोबर. तर यस या ठिकाणी काय केलं जाईल? दोन मदर असतील. बरोबर है ना. वुमेन सरोगेट मदर बियर्स अ चाइल्ड फॉर अ कपल अनेबल टू प्रोड्यूस चिल्ड्रन. तर एखाद्या एखाद्या फिमेल मध्ये काय प्रॉब्लेम आहे? युटेरस मध्ये प्रॉब्लेम आहे, इम्प्लांटेशन होत नाहीये. यस. किंवा मग या ठिकाणी प्रेग्नन्सी राहत नाहीये, है ना. मिसकॅरेज होऊन जाईल, अबॉर्शन होऊन जाईल. तर त्या केसमध्ये, बरोबर, जर काही युटेरस मध्ये प्रॉब्लेम आहे तर मग त्या बेबीमध्ये, है ना, तर त्या मदर मध्ये आता आपण या ठिकाणी बघतोय, तर यस या ठिकाणी, है ना, प्रेग्नन्सी न होता प्रेग्नन्सी दुसऱ्या मदर मध्ये होईल. समजतंय का मी काय बोलतोय? बरोबर. तर जो फर्टिलायझेशन झालेला आहे जायगोट, बरोबर, तो जायगोट काढून घेतला जाईल, बरोबर, ओरिजिनल मदर मधून. आणि तो दुसऱ्या मदर मध्ये जायगोट टाकला जाईल. आणि तिला सांगितलं जाईल की आता तू फक्त प्रेग्नन्सी कर. समजतंय सगळ्यांना मी काय बोलतोय? बरोबर. सो हिअर अ वुमॅन सरोगेट मदर बियर्स अ चाइल्ड. तर चाइल्ड कोण बिअर करते? सरोगेट मदर. ऍक्च्युअल मदर आहे का ती? नाही, ती सरोगेट मदर आहे. ती फक्त चाइल्ड बिअर करते. कोणासाठी? फॉर अ कपल अनेबल टू प्रोड्यूस चिल्ड्रन. तर अशा फिमेलसाठी, ज्या फिमेलमध्ये युटेरसमध्ये प्रॉब्लेम आहे, है ना, यस या ठिकाणी चाइल्ड बिअर करू शकत नाही, प्रेग्नन्सी राहू शकत नाही, तिथे मिसकॅरेज होऊन जातं, एंडोमेट्रियम मेंटेन होत नाही, वॉट एव्हर द थिंग्स आर देअर, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, काहीतरी प्रॉब्लेम. पण याचा मिसयूज होतोय. सरोगसी मदर, है ना, सरोगसीचा मिसयूज होतोय, है ना. तर यस, ज्या मोठ्या मोठ्या, है ना, या ठिकाणी सिटीज आहेत किंवा कंट्रीज आहेत, डेव्हलप कंट्रीज, त्याच्यामधल्या ज्या वुमेन्स आहेत करिअर ओरिएंटेड, है ना, तर ते म्हणतात की एक वर्ष कशाला, है ना, वेस्ट करायचं. बरोबर. है ना. आणि मग त्या चांगल्या पोस्टवर असतील एखाद्या कंपनीमध्ये वगैरे. बरोबर. तर ते काय करतात? एखादी, है ना, गरीब कंट्री, गरीब, है ना, जर या ठिकाणी लेडीज असेल त्यांना पैसे देतात आणि त्यांना काय सांगतात की तू सरोगसी कर. बरोबर. त्यांचा चिल्ड्रन असतो, तो या ठिकाणी सरोगेट मदरच्या वोम मध्ये डेव्हलप होतो. ते बर्थ देतात, नंतर ते मुलं घेऊन जातात. समजतंय मी काय बोलतोय? है ना. एक्झॅक्टली सेम स्टोरी होती, तो जो मी तुम्हाला मूवी सांगितला होता मिमी मध्ये. बरोबर. है ना. फॉरेनहून कपल येतं एक, आणि मग त्या इंडियन लेडीला पैसे देतात आणि मग त्याला म्हणतात की तू सरोगसी कर. आणि सरोगसी केल्यानंतर त्याच्यामध्ये परत काय होतं की ते अम्नोसेंटेसिस करतात. अम्नोसेंटेसिस करतात आणि मग समजतं की त्या बेबीला डिसीज आहे, जेनेटिकल डिसीज आहे, डाऊन सिंड्रोम. आणि मध्ये चालल्या जातात परत, है ना, पैसे पण देत नाही आणि चालल्या जातात परत. बरोबर. पण मग ती वाढवते. बरोबर. विदाऊट मॅरेज, है ना, या ठिकाणी ती ग्रो करते. मग नंतर समजतं ते परत येतात, वाट एव्हर द स्टोरी, है ना. तर ते बघून घ्या नंतर तुम्ही. पण दॅट इज हिअर अँड सरोगसी अँड डाऊन सिंड्रोम अँड ऑल दिस थिंग्स. बरोबर. तर आपण या ठिकाणी बघतोय, द सरोगेट इज इम्प्रेग्नेंट आयदर थ्रू आर्टिफिशियल इन्सेमिनेशन ऑर थ्रू इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रियो. दोन्ही केसने, कोणत्याही केसने प्रेग्नन्सी केल्या जाऊ शकते. बरोबर. पण यस, अंडरस्टँड करा, जरी एवढे 5-6 ऑप्शन आहे ARTचे, बरोबर, असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीचे, कोणते कोणते 5 मेथड बघितले आपण? पहिली कोणती बघितली? IVF, व्हेरी गुड. सेकंड, गिफ्ट. थर्ड, ICSI. फोर्थ, AI. फिफ्थ, सरोगसी. जरी आपण 5 मेथड बघितल्या, पण NCERT काय सांगतंय?
लीगल अडॉप्शन इज द बेस्ट मेथड. सगळ्यात बेस्ट मेथड कोणती आहे? अडॉप्शन करणं. ज्यांना मूलबाळ नाही येत ना मूल भेटेल, ज्या मूलबाळाला आई वडील नाही येत ना आई वडील भेटतील. तर याच्यापेक्षा चांगली मेथड कोणती असू शकते? बरोबर है ना. सो दॅट इज द बेस्ट मेथड, है ना. पण मग ठीक आहे, स्वतःचं मूल पाहिजे असेल तर गो फॉर ART. अदरवाईज है ना, या ठिकाणी जे कपल आहेत ज्यांना मूलबाळ होत नाही, दे कॅन गो फॉर लिगल अडॉप्शन, है ना. बरोबर. आणि मग अशा प्रकारे हा चॅप्टर आपण काय केलेला आहे? संपवलेला आहे. आज DPS येईल, क्विज येईल, दोन्ही सॉल्व्ह करा, अभ्यासाला लागा. बरोबर. आज काय सांगितलंय? टाइम टेबल बनवायचं आहे. मी एक मॉडेल टाइम टेबल बनवून पाठवतो, डेली, वीकली. बरोबर है ना. त्याच्यावर साईन घ्यायची वीकली. प्रत्येक संडेला एक्झामला येताना माझी साईन घ्यायची आता. बरोबर है ना. तर यस, प्रत्येक वीकला मी साईन करेल, एक मॉडेल टाइम टेबल पाठवतो त्याच्यानुसार, है ना. अभ्यास झाला असेल तर टिक करायचं, ती गोष्ट झाली असेल तर टिक करायची, नाही झाली असेल तर क्रॉस करायचं. प्रत्येक संडेला चेक करेल मी किती करेक्ट आहे किती क्रॉस आहे, आणि मग बघतो एकेकाला रिवॉर्ड अँड पनिशमेंट. समजतंय का? बरोबर. या संडेला टेस्ट होईल. कोणती टेस्ट होईल? दोन्ही चॅप्टर. दोन्ही चॅप्टर कोणते? HR ह्युमन रिप्रोडक्शन आणि RH रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. समजतं यांना? या संडेला पेपर होईल, 100 MCQ. अभ्यास करा आतापासून, है ना.